नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जी मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क या विषयाची लेक्चर सिरीज सुरू केली आहे, त्याच्यामध्ये आपण शिक्षण हा टॉपिक अभ्यासत आहोत. आज आपण या टॉपिकवरती कोणकोणत्या महत्त्वाच्या योजना बघणार आहोत. तर प्राथमिक शिक्षणासंबंधीच्या योजना बघणार आहोत. त्याच्यामध्ये कोणती तर पहिली खडूफळा मोहीम जी 1987-88ला सुरू झाली होती. दुसरी मोहीम आहे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, जो 1994ला सुरू झाला होता. तिसरा कार्यक्रम आहे मध्यान्ह भोजन योजना, जी 15 ऑगस्ट 1995ला सुरू झाली होती. चौथा कार्यक्रम आहे सर्व शिक्षा अभियान, जी याची सुरुवात 2001 या साली झाली होती. त्याचबरोबर मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम, याची सुरुवात 2003ला झाली होती. 6वा कार्यक्रम आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, याची सुरुवात 2004ला झाली होती. 7वा कार्यक्रम आहे पढे भारत बडे भारत, याची सुरुवात 2014ला झाली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय आविष्कार अभियान, ज्याची सुरुवात 2015ला झाली होती. आणि शेवटचा कार्यक्रम आहे समग्र शिक्षा योजना, ज्याची सुरुवात 2018ला झाली होती. या सर्व योजना आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण प्राथमिक शिक्षणासंबंधीच्या योजनांमधील पहिली योजना बघूया. खडूफळा मोहीम म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, याची सुरुवात 1987-88ला झाली होती. याचा उद्देश काय होता तर शासकीय शाळेत पायाभूत सुविधांची निर्मिती करणे. शासकीय शाळेत पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत होती. प्रत्येक शाळेत 2 शिक्षकांची नेमणूक करणे, त्यापैकी एक स्त्री शिक्षिका असावी. शाळेसाठी किमान 2 वर्गखोल्या पक्क्या बांधल्या जाव्यात आणि शिक्षकांसाठी पाठ्यपुस्तके, प्रकाश इत्यादी पुरवले जावे. तर खडूफळा मोहीम कधी सुरू झाली होती तर 1987-88. कशासाठी तर शासकीय शाळेत पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी. दुसरी योजना कोणती आहे तर जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम, याची सुरुवात कधी झाली होती तर 1994ला. ही केंद्रीय पुरस्कृत योजना होती. याचा उद्देश काय होता तर प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे. यामध्ये निधी वाटप कसा होता तर केंद्राचा वाटा 85% तर राज्याचा वाटा 15% होता. लक्ष्य काय होती या योजनेची? सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण पुरवणे. दुसरं लक्ष होतं समाजातील दुर्लक्षित कमकुवत घटकांवर विशेष लक्ष देऊन त्यांचा प्राथमिक शिक्षणात समावेश करून घेणे, तसेच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे. तिसरं लक्ष काय तर या कार्यक्रमाला कोणी अर्थसहाय्य दिलं तर या कार्यक्रमाला युनिसेफ, UKची ओडा एजन्सी, स्वीडनची सिडा आणि नेदरलँड या देशांकडून या कार्यक्रमाला म्हणजेच जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम जो 1994 सुरू झाला होता याला अर्थसहाय्य भेटले. तिसरी योजना कोणती आहे तर माध्यान्ह भोजन योजना म्हणजेच मिड डे मील स्कीम. याची सुरुवात कधी झाली होती तर 15 ऑगस्ट 1995ला माध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात झाली. याची उद्दिष्ट काय होती तर पहिलं उद्दिष्ट आहे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे. दुसरं उद्दिष्ट आहे प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढवणे. तिसरं उद्दिष्ट आहे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबवणे, तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे. तर या योजनेची पार्श्वभूमी कशी आहे तर कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ द चाइल्ड हा 1989ला जो करार झाला होता, आंतरराष्ट्रीय करार कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ द चाइल्ड, बाल हक्कांसंबंधीचा, या कराराचा भारताने 1992ला स्वीकार केला होता. या करारातील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी भारताने 1995ला 15 ऑगस्ट 1995ला माध्यान्ह भोजन योजना सुरू केली. जो कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ द चाइल्ड 1989चा कायदा होता, त्यातील 24व्या कलमानुसार सर्व सदस्यांनी 18 वर्षाखालील बालकांना पुरेसा पोषक आहार पुरवण्याची तरतूद करायची होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने माध्यान्ह भोजन योजना सुरू केली. ही केंद्र पुरस्कृत योजना असून सुरुवातीला 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 3 किलो प्रमाणे मोफत तांदूळ देण्यात येत होता. 2002 साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना शाळेमध्येच अन्न शिजवून दिले जाऊ लागले. शाळेत सुरुवातीला तांदूळ घरी मोफत दिला जात होता, 3 किलो प्रति महिना प्रति विद्यार्थी. तर 2002च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अन्न हे शाळेमध्ये शिजवून देऊ जाऊ लागले. तर 2008 साली या योजनेचा विस्तार करण्यात येऊन ही योजना 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनाही या योजनेअंतर्गत शिजवलेले अन्न पुरवले जाऊ लागले. या योजनेच्या माध्यमातून राज्य, केंद्र शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेत, तसेच मदरसा, राष्ट्रीय बालकामगार शाळेतील विद्यार्थी इत्यादी ठिकाणी शिकणाऱ्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो. तर हे योजना सुरू करण्याआधी कोणकोणते प्रयत्न झाले तर 1925 साली मद्रास महानगरपालिकेने या प्रकारची योजना सुरू केली होती. तसेच 1930 साली पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाने अशा प्रकारच्या योजनेला सुरुवात केली होती. तर या 2 योजना स्वातंत्र्यापूर्वीच्या होत्या. 1925 साली मद्रास महानगरपालिकेने, 1930 साली पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाने. तर स्वातंत्र्यानंतर अशी योजना सुरू करणारे तामिळनाडू हे राज्य पहिले होते. तामिळनाडू राज्याने कधी सुरुवात केली होती तर 1962-63ला माध्यान्ह भोजन आहार योजनेची सुरुवात केली होती. त्यानंतर गुजरातने सुद्धा अशी योजना राबवण्याचा प्रयत्न केला, पण ती मध्यावरच बंद करण्यात आली. 1984मध्ये केरळमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना कोणता लाभ दिला जातो तर 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना
450 म्हणजे 450 कॅलरीचे अन्न, त्याचबरोबर 12 ग्रॅम प्रोटीन त्या आहारात असणं आवश्यक आहे. तर 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 700 कॅलरीचे आहार आणि 200 ग्रॅम प्रोटीन असणं आवश्यक आहे. 1ली ते 5वी पर्यंत 450 कॅलरी उष्णता आणि 12 ग्रॅम प्रोटीन. 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 700 कॅलरी ऊर्जा आणि 200 ग्रॅम प्रोटीन. त्यासाठी निधी वाटप कसं आहे तर माध्यान्ह भोजन योजनेसाठी केंद्राचा वाटा 60% आहे, तर राज्याचा वाटा 40%. पुढची योजना कोणती तर सर्व शिक्षा अभियान. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात कधी झाली होती तर 2001 साली सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात झाली होती. याचा उद्देश काय होता तर प्राथमिक शिक्षणाच्या सर्वत्रीकरणासाठी ही योजना सुरू केली होती. या योजनेसाठी जागतिक बँक तसेच युनिसेफचे सहकार्य लाभले आहे. याची अंमलबजावणी कोण करतं तर केंद्र करतं, राज्यांच्या मदतीने सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी करतं. यामध्ये निधी वाटप कसं आहे तर केंद्राचा वाटा 60%, तर राज्याचा वाटा 40%. यातील केंद्र आणि राज्याचा वाटा लक्षात ठेवा की ईशान्येकडील राज्यांचा सर्व योजनांसाठी 90% आणि 10% असाच वाटा राहील. तर याची उद्दिष्ट काय होते तर सर्व शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट महत्त्वाचे काय तर पहिलं महत्त्वाचे उद्दिष्ट आहे 50% स्त्री शिक्षकांची नेमणूक करणे, मुलींच्या शिक्षणावर विशेष भर देणे. या अंतर्गत संगणक शिक्षणाची सुद्धा तरतूद करण्यात आली होती. संगणक शिक्षणाची तरतूद कोणत्या अभियानामध्ये केली तर सर्व शिक्षा अभियान 2001 सालचं. महाराष्ट्रात सर्व शिक्षा अभियान राबवण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यरत आहे. महाराष्ट्रात सर्व शिक्षा अभियान कोण राबवतं तर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद. तर पुढची योजना कोणती आहे तर मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल. याची सुरुवात कधी झाली होती तर 2003ला. हा सर्व शिक्षा अभियानाचाच एक भाग आहे. कोणासाठी राबवली जाते तर ज्या मुलींपर्यंत पोहोचणे अतिशय अवघड आहे म्हणजे हार्डेस्ट टू रिच गर्ल्स, त्या मुलींसाठी हा कार्यक्रम राबवला जातो. हा कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये राबवला जातो. म्हणजे मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम हा ग्रामीण तसेच शहरी भागांमध्येही राबवला जातो. याची अंमलबजावणी जास्त करून कोणत्या प्रदेशात होतं ते ग्रामीण स्त्री साक्षरतेचे प्रमाण राष्ट्रीय स्त्री साक्षरतेपेक्षा कमी असलेले गट आणि स्त्री पुरुष साक्षरतेतील फरक हा राष्ट्रीय स्तरावरील स्त्री पुरुष साक्षरतेतील फरकापेक्षा जास्त आहे अशा तालुक्यांमध्ये किंवा मागास गटांमध्ये ही योजना अवलंबली जाते. तसेच जिथे अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या 5%पेक्षा जास्त आहे आणि त्यातील स्त्री शिक्षण किंवा स्त्री साक्षरतेचे प्रमाण 10%पेक्षा कमी आहे अशा भागात ही योजना 2003 साली जी मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम योजना सुरू केली ती योजना राबवली जाते. तसेच शहरांमधील काही निवडक झोपडपट्ट्यामध्ये सुद्धा ही योजना राबवली जाते. म्हणजे ग्रामीण स्त्री साक्षरतेचे प्रमाण हे राष्ट्रीय साक्षरतेपेक्षा कमी असेल त्या गटांमध्ये, तसेच स्त्री आणि पुरुष या ज्या साक्षरतेतील फरक ज्या गटांमध्ये जास्त आहेत त्या गटांमध्ये, आणि जिथे अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकसंख्या 5%पेक्षा जास्त आहे त्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण 10%पेक्षा कमी आहे अशा 3 क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आलं आहे. उद्देश काय तर शिक्षण क्षेत्रातील लिंगाधारित विषमतेची दरी भरून काढणे, मुलींच्या सर्वांगीण विकासाला संधी देणे आणि व्यावसायिक आणि जीवनोपयोग कौशल्य आधारित शिक्षण पुरवणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. यासाठी लाभार्थी गट कोणता आहे तर शाळेबाहेरील मुली, शाळाबाह्य मुली, शाळेत जाणे थांबवलेल्या मुली, प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेल्या, शाळेत जाण्याचे वय उलटून गेलेल्या मुली, काम करणाऱ्या मुली, उपेक्षित सामाजिक गटातील मुली, शाळेतील उपस्थिती कमी असणाऱ्या मुली या सर्वांचा समावेश हा मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम जो 2003ला सुरू केला होता त्याच्यामध्ये येतो. या योजनेअंतर्गत जेंडर रिसोर्स सेंटर म्हणजे JRC स्थापन केले आहे. तर त्याचा उद्देश काय तर लिंगाधारित प्रश्न समस्या हाताळणे आणि माँ बेटी मेळावा, किशोर किशोरी मेळावा यासाठी व्यासपीठ मिळवून देणे हा या सेंटरमागील हेतू आहे. याचबरोबर व्यावसायिक शिक्षण ही या योजनेमार्फत दिले जाते. यामध्ये कोणते व्यावसायिक शिक्षण तर शिवण, रांगोळी, मेहंदी, संगणक असे विविध प्रशिक्षण वर्ग या योजनेअंतर्गत राबवले जातात. त्या पुढची योजना कोणती आहे तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय म्हणजेच KGBV याची सुरुवात 2004ला झाली होती. ही योजना कोणत्या वर्गासाठी राबवली जाते तर उच्च प्राथमिक स्तरावरील शिक्षणासाठी म्हणजे 6वी ते 8वी पर्यंतच्या वर्गांकरिता कस्तुरबा गांधी विद्यालय ही योजना राबवली जाते उच्च प्राथमिक स्तरावरील शिक्षणासाठी. अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजातील मुलांसाठी निवासी शाळा बांधण्याची तरतूद या अंतर्गत करण्यात आली. याची अंमलबजावणी कोणत्या भागात केली जाते तर लिंग आधारित साक्षरतेत राष्ट्रीय सरासरीपेक्षा लिंग आधारित साक्षरतेतील दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असेल आणि ग्रामीण भागातील साक्षरतेची सरासरी देशातील साक्षरतेच्या सरासरीपेक्षा कमी असेल. म्हणजे ज्या ग्रामीण भागातील साक्षरतेची सरासरी देशातील साक्षरतेपेक्षा कमी आहे त्या भागात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय
ही योजना राबवली जाते। त्याचबरोबर अशा मागास गटांमध्ये ज्या भागात शहरातील निवडक झोपडपट्ट्यामध्ये सुद्धा ही योजना राबवण्यात येते। सध्या 27 राज्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक यांच्यासाठी 75% आरक्षण आहे आणि 25% जागा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना देण्यात येतात। म्हणजे 75% जागा कोणासाठी आहेत तर SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक मायनॉरिटीज यांच्यासाठी 75% जागा कस्तुरबा बालिका विद्यालयाअंतर्गत, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाअंतर्गत 75% जागा SC, ST, OBC आणि मायनॉरिटीज आणि उरलेल्या 25% जागांमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुली यांना याप्रमाणे आरक्षण या योजनेअंतर्गत मिळते। 2007 सालापासून ही योजना सर्व शिक्षण अभियानात विलीन करण्यात आली। कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जी 2004ला योजना सुरू झाली होती ती 2007 सालापासून सर्व शिक्षण अभियानामध्ये विलीन करण्यात आली। 1 एप्रिल 2008 पासून या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले घटक कोणते तर नवीन मागास गट कोणते तर असे तालुके जिथे ग्रामीण स्त्री साक्षरता 30% पेक्षा कमी आहे आणि अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या जास्तीत जास्त असलेली 94 शहरे जिथे महिला साक्षरता ही राष्ट्रीय महिला साक्षरतेपेक्षा कमी आहे, या भागांमध्ये ही योजना सुरू केली। कोणत्या भागांमध्ये तर जिथे ग्रामीण स्त्री साक्षरता 30% पेक्षा कमी आहे आणि ज्या भागात अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या जास्त आहे अशी 94 शहरे, त्या शहरांमध्ये महिला साक्षरता ही राष्ट्रीय महिला साक्षरतेपेक्षा कमी आहे, या भागांमध्ये ही योजना विस्तार करण्यात आली। 2 एप्रिल 2018 रोजी लोकसभेमध्ये या योजनेची प्रगती मांडताना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये मुलींना 12वी पर्यंत शिक्षणाची तरतूद वाढवण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले। म्हणजे सुरुवातीला जी योजना 6वी ते 8वी या वर्षासाठी सुरू करण्यात आली होती त्याचा विस्तार 12वी पर्यंत करण्याची घोषणा केंद्र शासनाने संसदेमध्ये केलेली आहे। पुढची योजना आहे पढ़े भारत बड़े भारत। याची सुरुवात कधी झाली तर 2014ला। ही पहिली आणि दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू करण्यात आली होती। कशासाठी तर अर्ली रीडिंग रायटिंग विथ कॉम्प्रिहेन्शन अँड अर्ली मॅथ्स प्रोग्राम याचे त्यांना ओळख होण्यासाठी, म्हणजे त्यांना वाचनाची, लेखनाची आणि गणिताची ओळख होण्यासाठी बड़े भारत ही योजना 2014 सुरू करण्यात आली होती पहिली आणि दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी। राष्ट्रीय आविष्कार अभियान काय तर याची सुरुवात 2015ला झाली होती। हा कार्यक्रम सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असून 6 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील आवड वाढवण्यावर भर देतो। राष्ट्रीय आविष्कार अभियान हा कार्यक्रम 6 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील आवड वाढवण्यावर भर देतो। या अंतर्गत अनेक शाळांना IIT, NIT, IISER यासारख्या उच्च शिक्षण संस्थांनी दत्तक घेतले आहे। पुढची योजना कोणती आहे तर समग्र शिक्षा योजना। समग्र शिक्षा योजना कधीची आहे तर याची सुरुवात 2018ला झाली होती। समग्र शिक्षा योजना पूर्व प्राथमिक शिक्षणापासून 12वी इयत्तेपर्यंतचे शिक्षणासाठी ही योजना सुरू करण्यात आली। या योजनेमध्ये 3 योजना एकत्रित करण्यात आल्या होत्या। समग्र शिक्षा योजना SSY या योजनेमध्ये 3 योजना एकत्रित करण्यात आल्या होत्या। ते कोणकोणत्या तर पहिली योजना सर्व शिक्षा अभियान 2001 सालातील सर्व शिक्षा अभियान 2001 साली सुरू करण्यात आलेली सर्व शिक्षा अभियान ही पहिली योजना समग्र शिक्षा योजनेमध्ये विलीन करण्यात आली। त्याचबरोबर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान 2008-2009 सालची, त्याचबरोबर शिक्षक योजना म्हणजे टीचर्स एज्युकेशन, या 3 योजना एकत्रित करून समग्र शिक्षा योजना ही 2018ला सुरू करण्यात आली। याचा उद्देश काय होता तर शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये शिक्षणाच्या उद्दिष्टानुसार सर्वसमावेशक आणि सर्वांना समान गुणात्मक शिक्षण मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत गुणवत्ता, समानता आणि पोहोच म्हणजेच क्वालिटी, इक्विटी अँड ॲक्सेस तसेच शिक्षणाचे व्यावसायीकरण आणि शिक्षण देणाऱ्या संस्थांचे बळकटीकरण यावर भर देण्यात येईल असे या योजनेमध्ये नमूद करण्यात आले होते। पुढच्या लेक्चरमध्ये आपण माध्यमिक शिक्षणासाठी कोणत्या योजना राबवल्या, त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी कोणत्या योजना राबवल्या या योजनांचा आढावा करणार आहोत। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती चॅनल शेअर करा। धन्यवाद।